प्रेमाने बोला। धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। संत निरंकारी मिशन। मिशन म्हणजे ध्येय। आता ध्येय नेमकं कोणतं? तर विश्व बंधुत्व आणि मानव एकता हे संत निरंकारी मिशनचं खरं ध्येय आहे। परंतु हे ध्येय असंच प्राप्त होत नाही आहे। त्यासाठी पहिलं माणसाला समजलं पाहिजे मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, नेमकं मला कुठं जायचं आहे। त्याच्यामध्ये ती आध्यात्मिक जागृती झाली पाहिजे, स्वतःची ओळख झाली पाहिजे। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पाहावे आपणाशी आपण, तया नाव बोलीचे ज्ञान। ते ज्ञान तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे। दुनिया एक सफर है बंदे, तेरा कहा ठिकाना है, कहे हर देव कहाँ से आया, कहाँ पे तुझको जाना है। की माणसा तुला कळलं पाहिजे तू कोण आहे, कुठून आला, कशासाठी आला, नेमकं तुला कुठं जायचं आहे। हे केवळ आणि केवळ आध्यात्मिक जागृतीनेच समजू शकतं। आणि ती जागृती झाल्यानंतरच तुम्ही म्हणू शकता हे विश्वची माझे घर। खरं तर विश्वबंधुत्व आणि मानव एकता जरी मिशन असलं, ध्येय असलं संत निरंकारी मंडळाचं, तरीसुद्धा ते मिशन गाठण्यासाठी, देह गाठण्यासाठी खरं तर तुमच्यामध्ये माणुसकी असणं गरजेचं आहे। म्हणून निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज नेहमी म्हणायचे, युग सुंदर सदिया सुंदर, हर पल सुंदर, गर मानव जीवन हो सुंदर। आणि मानव जीवन सुंदर तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही माणूस बनाल। म्हणून बाबाजी म्हणायचे, कुछ भी बनो मुबारक है, पर पहले बस इंसान बनो। अहो अगोदर माणूस तरी बना। आप डॉक्टर बन जाएंगे तो भी मुबारक है, स्वागत है। पण जर माणुसकी किंवा इंसानियत नसेल तर डॉक्टर बनून तरी काय फायदा? तुम्ही किडनी विकून टाकणार। आप डॉक्टर बन जाएंगे तो भी मुबारक है, स्वागत है। आप इंजीनियर बनेंगे तो भी मुबारक है, स्वागत है। आप वकील बनेंगे तो भी मुबारक है, स्वागत है। लेकिन आपके अंदर इंसानियत नहीं होगी तो डॉक्टर बन के भी कुछ फ़ायदा नहीं, वकील बन के भी कुछ फ़ायदा नहीं, इंजीनियर बन के भी कुछ फ़ायदा नहीं, कलेक्टर बन के भी कुछ फ़ायदा नहीं। क्योंकि आपके अंदर पहले इंसानियत होनी चाहिए। आप कुछ भी बनो मुबारक है, पर पहिले बस इंसान बनो। आणि इंसान बनण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला योग्य दिशा अध्यात्मच देऊ शकतं। अध्यात्मच तुम्ही कोण आहे, कुठून आला आणि नेमकं कुठं जायचं आहे हे सांगू शकतं आणि योग्य जगण्याची दिशा देऊ शकतं। बाबाजी नेहमी म्हणायचे, निरंकारी बाबाजी, कि चलने में प्रगति है लेकिन दिशा भी देखनी पड़ती है। म्हणून दिशा योग्य असेल तरच तुम्ही चांगले नागरिक, सुजाण नागरिक किंवा चांगला माणूस म्हणून जगायला सुरुवात कराल। म्हणून म्हटले कि क्या प्यार करेगा ईमान से, क्या प्यार करेगा भगवान से, जन्म लेकर इंसान की गोद में, कर न पाया प्यार वो इंसान से। खरं तर उदाहरणच द्यायचं झालं तर आज माणुसकी एवढी हरवलेली आहे, लुप्त झालेली आहे। खरं तर त्या माणुसकीला शोधण्यासाठी आज अध्यात्माचा प्रयास असतो। आज संत निरंकारी मिशन तोच प्रयास करते। तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर एका मोठ्या किराणाच्या दुकानदाराकडे एक ट्रक मालाचा आला। त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी अशा गोण्याने भरलेला तो ट्रक होता। असा माल त्या ट्रकामध्ये भरलेला होता। ते दुकानदार म्हटले की माझ्या दुकानाच्या पाठीमागच्या रस्त्याला जा आणि तिथे खरं तर माझं गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये तो माल खाली करा। आता माल खाली करता 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 त्यांना 12 वाजले। ऊन हा म्हणत होतं आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये तो ट्रक त्या कामगारांनी खाली केला। आणि खाली केल्याच्या नंतर ते कामगार दुकानदाराकडे ते रिसीट घेऊन आले, याच्यावरती सही करा, माल तुम्हाला डिलेवरी झाली। डिलेवरी रिसीट घेतलं, त्यांच्याकडे सही केली
आणि ते कामगार म्हणत होते, मालक तिथे तो मडकाने ग्लास आहे, एक ग्लास पाणी देता का? तेव्हा ते मालक म्हटले की थोडं थांबा, माझा माणूस येईल आणि तुम्हाला पाणी देईल. त्याच्यानंतर 10 मिनिटं गेली. ते घामाघूम झालेले कामगार म्हणत होते की आमचे हात खराब आहेत, मालक तुमचा माणूस कधी येणार, तुम्हीच उठून पाणी द्या ना. तेव्हा ते मालक म्हटले, अहो थांबा ना 5 मिनिटं, माझा माणूस येईल आणि पाणी देईल. अजून 5 मिनिटं गेली. आत्ता या कामगारांचे घसे कोरडे पडलेले आहेत. तो मालक तिथून उठत नाही आहे, पाणी देत नाही आहे. पुन्हा एकदा त्यांनी रिक्वेस्ट केली की अहो मालक जरा पाणी तुम्हीच देता का? तेव्हा ते म्हटले, अहो तुम्हाला बोललो ना, माझा माणूस येईल आणि पाणी देईल. त्या कामगारांमध्ये एक संत निरंकारी मिशनचा अनुयायी संत महात्मा होता. त्या महात्म्याला राहवलं नाही आणि ते महात्मा म्हटले की मालक तुम्हीच का 5 मिनिटासाठी माणूस बनत? तेव्हा त्या मालकाला राग आला, अरे मी काय जनावर दिसतोय का? मी काय जनावर दिसतोय का? मी माणूसच आहे. मग ते महात्मा म्हणाले, तुम्ही माणूस शरीरानं दिसताय पण माणुसकीनं दिसत नाही आहे. खरं तर तुम्ही 5 मिनिटासाठी माणूस बनला असता ना, तर आम्ही म्हटलं असतं की तुम्ही माणूस आहात. खरं तर माणुसकी ही शरीरात नसते तर हृदयात असते आणि ती असली पाहिजे. ती माणुसकी जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये नाही तोपर्यंत काही उपयोग नाही आहे. तुम्ही स्वतःला मालक समजताय, परंतु तुमचा चालवणारा मालक जोपर्यंत तुम्हाला माहिती पडत नाही आहे तोपर्यंत तुम्ही मालक असण्याच्या अहंकारातून बाहेर येऊन माणूस बनत नाही आहे. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनांनो, आज तुम्ही बँकेमध्ये गेला तर पेन रस्सीने बांधलेला असतो, पानपोईमध्ये गेला तर ग्लास रस्सीने बांधलेला असतो, स्टेशनरी दुकानात गेला तर स्टॅपलर सुद्धा रस्सीने बांधलेला असतो. कारण रस्सीने बांधणं म्हणजे माणसाचा माणसावर विश्वास नाही आहे. एखाद्या जनावरापासून भीती नाही आहे तर माणसापासून भीती आहे, म्हणून ते रस्सीने बांधलेले असतात. आज संत निरंकारी मिशन तोच शुभ संदेश तुम्हा आम्हाला देतंय बाबांनो, की माणसा तू माणूस बन, हीच खरी तुझी भक्ती आहे. धर्म खरा हा मानवतेचा, सर्वांवरती प्रेम करा. आहोत आपण मानव सारे, अहो मानवासारखा व्यवहार करा. आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशन च्या सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत.